हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं मसाला. रामबंधू लोणचं मसाला आणा आणि मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा. रामबंधू तयार लोणचं मसाला. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, सखल भागात साचलं पाणी. मुंबईसह निम्म्या महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट. गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन. वरळीमध्ये भूमिगत मेट्रोचं छत कोसळलं. स्टेशनमध्येही साचलं पाणी. आमदार आदित्य ठाकरेंकडून मेट्रो स्थानकाची पाहणी. मुंबईकरांचा पैसा लुबाडून माजी नगरसेवक खरेदीसाठी वापरल्याचा आरोप. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीला फटका. इंदापूरसह कोल्हापुरातल्या शाहूवाडीत शेतात साचलं पाणी. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल. राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा. प्रशासनानं अलर्ट राहावं. नुकसान झालेल्या ठिकाणाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. नवी मुंबईत खारघरच्या पांडव कड्यावर 5 विद्यार्थी अडकले. रेस्क्यू ऑपरेशन करून सर्व विद्यार्थ्यांना वाचवलं. महाराष्ट्रात कोरोनाचे 69 नवे रुग्ण. 4 जणांचा मृत्यू. राज्यात 278 सक्रिय रुग्ण. नमस्कार, मी गिरीश निकम. आज दिनांक या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा दिवस पावसाचा होता. आपण मुंबईसह राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे हवामान खात्यानं दिलेल्या महत्त्वाच्या बातमीची. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं आता रेड अलर्ट जारी केलाय. गेल्या 24 तासापासून राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. जनजीवन विस्कळीत झालंय. अशात मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मुंबईत मंगळवारी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आले. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने. सिच्युएशन्स आहे त्याच्या अनुषंगाने रायगड, मुंबई, ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे. उद्यासाठी 27 तारखेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जारी केलेला आहे. उद्या मुंबईला येलो अलर्ट असणार आहे. निम्म्या महाराष्ट्राला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित महाराष्ट्रात येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. आपण जर भारताचा देशाचा पूर्ण विचार केला तर अनेक राज्यांमध्ये आज पाऊस होता. राज्य आणि महाराष्ट्राचा मॅप जर आपण पाहिला तर कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट आहे. विदर्भ, मराठवाड्यातल्या काही भागांना येलो अलर्ट आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. निम्म्या महाराष्ट्राला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात येलो आणि ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईकडे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. पावसानं मुंबईकरांचे पुरते हाल केलेत. कुठे लोकल सेवा ठप्प झाली, कुठे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं, तर कुठे गुडघ्यावर पाण्यातून मुंबईकरांना वाट काढून जावं लागलं. दिवसभर मुंबईतल्या चाकरमान्यांची कशी कोंडी झाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पहिल्या पावसातच मुंबई झाली तुंबई. पावसाचा जोर, मुंबईकरांच्या जीवाला घोर. प्रशासकीय यंत्रणेची पोलखोल. यंदा महाराष्ट्रात मान्सून आठवड्यापूर्वीच दाखल झाला आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या कारभाराची पोलखोल झाली. मान्सूनच्या आगमनानं सुखावलेला मुंबईकर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जायला निघाला खरा,
मात्र अपेक्षेप्रमाणे रेल्वे इंडिकेटर 0 दाखवत होतं. रेल्वे रूळ देखील पाण्याखाली गेले होते. पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वे सेवा म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. पण मे महिन्यातल्या या पावसानं ही पहिल्याच फटक्यात कोलमडली. डाऊन लोकल लाईन. लोकल रखडली म्हणून काहींनी रस्ते वाहतुकीचा मार्ग निवडला. मात्र तिथेही तीच तऱ्हा. जोरदार पावसानं उपनगरांपासून दक्षिण मुंबईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाण्यानं भरलेल्या रस्त्यातून, गटाराच्या पाण्यातून वाट काढत कर्मचाऱ्यांनी मंत्रालय परिसर गाठला खरा, मात्र तिथेही आपापल्या ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली. दुसरीकडे केएम रुग्णालयातल्या कॉरिडॉर पर्यंत देखील पावसाचं पाणी पोचलं. दरम्यान काही चाकरमान्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला, पण तिथं तर पायऱ्यांवरच पाण्याचे लोट वाहत होते. मेट्रो स्टेशनची पहिल्याच फटक्यात दुर्दशा झाली. सकाळी पण आम्ही 2 तास ट्रेनमध्येच अडकलोय आणि आज नक्की शासनाने लवकर जायची परवानगी दिली आहे, त्यामुळे आम्ही आज निघालोय घरी, अडकू नये म्हणून संध्याकाळी. नाही, थोडं तरी लक्ष द्यायला हवं, कारण की ह्यामुळे ना लोकांना खूप अडचणी येतात. भेटत नाहीये ट्रेन, जाणं येण्याची अडचण होतीये. प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात, जाणं येणं याच्यातच टाइम जातोय. तर काहीतरी काळजी घेतली पाहिजे शासनाने. मुंबईची तुंबई होऊ देणार नाही असं पावसाआधी आश्वासनं नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी देत असतात. मात्र यावेळी आठवडाभर आधी दाखल झालेल्या पावसानं सगळीच आश्वासनं पाण्यात वाहून गेली. खरं तर देशाच्या आर्थिक राजधानीत राहत असलेल्या मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र एवढे धक्के खाऊनही मुंबईकर जागा होत नाही. ये रे माझ्या मागल्या म्हणत दरवर्षी ही जीवघेणी कसरत सहन करणाऱ्या मुंबईकरांच्या सहनशीलतेला सलामच करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. मुंबईतील ही सगळी दृश्य आहेत. पावसामुळे मुंबईकरांना आज कसा त्रास सहन करावा लागला त्याची दृश्य. सगळीकडे पाणी साचल्याने मुंबईकरांचे आज हाल झाले. वरळी मेट्रो स्टेशन, दादर हिंदमाता दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथं पाणी साचलं. केएम रुग्णालयात पाणी आलं होतं. मंत्रालय परिसर देखील पूर्णपणे पाण्याखाली बुडाला. कर्मचाऱ्यांना अगदी गुडघाभर पाण्यातून यावं लागलं. तिकडे केसी कॉलेज परिसर, ब्रिज कांडी रुग्णालय परिसरात देखील पाणी साचलं होतं. मरीन ड्राईव्हमध्ये पाणी साचलं होतं. समुद्राच्या किनाऱ्याचा जो भाग आहे तिकडे जे फ्लायओव्हर देखील पाण्यात गेला होता. तिकडे वेस्टर्न एक्सप्रेसवर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. तिकडे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग हे तिन्ही मार्ग मुंबईतले लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. आपण पुन्हा आता केएम हॉस्पिटलकडे वळूया. मुसळधार पावसामुळे केएम रुग्णालयातील तळमजल्यावर पाणी साचलं होतं. पावसाचं पाणी अगदी तळमजल्यापर्यंत शिरलंय. रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागापर्यंत पाण्याचा शिरकाव झाला. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. पहिल्या पावसात भूमिगत मेट्रो स्टेशनला चक्क धबधब्याचं रूप आलं होतं. नेमकं काय घडलं? पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो कशी पाण्यात गेली त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. ही दृश्य कुठल्या धबधब्याची किंवा स्विमिंग पूल मधली नाहीये, तर ही आहेत मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मुंबईतील भुयारी मेट्रो. पहिल्याच पावसात वरळीचा आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरल्यामुळे मेट्रो 3चे 3:13 वाजले. परीक्षण करून त्याच्यानंतर ते कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. आता हे कन्स्ट्रक्शन एवढं झालंय ना की पाणी जमिनीखाली जातच नाहीये. जमिनी सिमेंट कॉन्क्रिटीकरण एवढं झालंय ना, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. सरकारला एवढंच आव्हान करेन की काय माहितीये काय, तुम्ही ग्राउंड लेवलवर या. खुर्चीवर बसून तुम्ही असं सांगू नका की सगळीकडे व्यवस्थित आहे. एवढंच नाही तर वरळीत भूमिगत मेट्रोचं छतही कोसळलंय. त्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तर मेट्रोचं काम अपूर्ण असल्यामुळं पाणी शिरल्याची कबुलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनचं, हे तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे, आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा CM ऑफिसमधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर. लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता, आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे, आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील, आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मेट्रोचं काम अपूर्ण असतानाच उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र आता अवघ्या 7 महिन्यातच पहिल्या पावसानं मेट्रोच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे मेट्रोनं सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. मेट्रो पाण्यात, प्रशासनाची सारवासारव. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आचार्य अत्रे स्थानकात पाणी. मेट्रो स्टेशनचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच. पाणी शिरलं तो मार्ग वापरत नाही. 10 जून पर्यंत संरक्षक भिंत उभारणार. 2011 मध्ये मंजूर झालेल्या भुयारी मेट्रोचं 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. या भुयारी मेट्रोसाठी तब्बल 37,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र मुंबईतल्या पहिल्याच पावसामुळे फक्त मेट्रो स्टेशनच नाही तर तब्बल 37,000 कोटीच पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भुयारी मेट्रो कशी पाण्याखाली गेले त्याच्यावरचा आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला. दरम्यान मेट्रो भुयारी मार्गात पाणी शिरल्याने आता उद्धव ठाकरेंनी देखील भाजपसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. पहिल्याच पावसात भ्रष्टाचार उघडा पडलाय. 3 वर्ष मुंबई महापालिका भाजप आणि मिंधे टोळीच्या हातात आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट झाली आहे, त्याचा समाचार आम्ही घेऊच असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तसंच या पावसात रस्त्यावर उतरा, लोकांना मदतीचा हात द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं. पहिल्याच पावसात मुंबईला झोडपून काढलंय. गेल्या 8 तासात मुंबईत सर्वाधिक पाऊस नरिमन पॉईंट इथं झाला आहे. 160 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तर पावसामुळे शहरात एकूण 25 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. मुंबई आणि उपनगरात 45 ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्यात. मुंबई महानगरपालिकेनं ही माहिती दिली आहे. बातम्या आता मलबार हिल भागात. या परिसरात इमारतीच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर मलबार हिल ते 332 हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. नागरिकांनी या भागात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं. दुसरीकडे जे फ्लायओव्हर परिसरात देखील पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. सकाळी रस्ते वाहतुकीत देखील मंदावल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बघा, सकाळी 10 वाजल्याचं हे दृश्य आहे. मुसळधार पावसामुळे जे फ्लायओव्हर देखील पाण्यात गेला होता. त्यामुळे वाहतूक काहीशी मंदावली होती. बघा आता कुलाबा भागात काय चित्र होतं बघा. दुपारी 2 वाजता दुपारचं हे चित्र आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे कुलाबा परिसरात देखील भरपूर पाणी साचलं होतं. नागरिकांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. अगदी गुडघ्याभर पाण्यातून नागरिकांना जावं लागत होतं. अनेक वाहनं देखील पाण्याखाली गेली होती. कुलाबा परिसरातील हे चित्र आहे. आता बघा, हे बाजार समितीमधील चित्र आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
अननस, पपई, टरबूज आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. सततच्या पावसानं मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याची स्थिती होती. मुंबईच्या भायखळा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर देखील पाणी साचलं होतं. रेल्वेच्या अनियमिततेमुळे अनेक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. भायखळा स्टेशनच्या आसपास रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दुपारी 1 वाजता आपण दृश्य बघतो हे भायखळा रेल्वे ट्रॅकवरचं. सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले होते. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. 20 ते 25 मिनिटं लोकल उशिरानं धावत होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. CSMT, दादर, कुर्ला, ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळाली. बातम्या चर्चगेटमधून. विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यानं शॉर्ट सर्किट झाले. चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकादरम्यानची घटना आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग देखील लागली. मुंबईत कुठे कुठे नुकसान झालं आपण ते पाहिलं. यापूर्वी देखील मुंबईत कोणत्या वर्षी विक्रमी पाऊस झालाय ते आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, मे 2025 मध्ये म्हणजे आजच 295 मिलीमीटर पाऊस पडला, जो 107 वर्षातील विक्रम आहे. यापूर्वी 1918 मध्ये 279.4 मिलीमीटर पावसाचा विक्रम झाला होता, तो बुडीत निघालाय. 2 जुलै 2022 मध्ये देखील 227 मिलीमीटर पाऊस पडला होता. 26 जुलै 2005 मध्ये 24 तासाच्या कालावधीत 942 मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजेच काय, 37.1 इंच पाऊस पडला होता. ही तारीख कोणच विसरू शकणार नाही. बातमी आता नवी मुंबईतून. खारघरच्या पांडवकड्याजवळ सायनकोळी वाड्यातील 5 विद्यार्थी अडकले होते. अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला. अग्निशमन दलानं 5 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. धबधब्यावर सायनकोळी वाड्यातील विद्यार्थी अडकले होते. दोरीच्या साह्यानं त्यांना कमरेला दोरी बांधून त्यांना या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. यापूर्वी देखील पांडवकड्यावर पर्यटक अडकले होते. दरवर्षी प्रशासन सूचना करतं की पर्यटकांनी तिथे जाऊ नये, तरी देखील हौशी पर्यटक तिथे जातात आणि अडकून पडतात. खारघरनंतर पुढची बातमी आता CBD बदलापूरमधून. या भागात देखील मोठा पाऊस झाला आणि सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं, त्यामुळे नुकसान झालेलं आहे. CBD बेलापूरमधील आपण दृश्य बघतोय. मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठं पाणी साचलं होतं. गुडघ्यावर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. अनेक वाहनं देखील पाण्याखाली गेली. CBD बेलापूर येथील टाटानगर भागात अनेक भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं. अनेक घरात पाणी शिरलं, त्यामुळे सामानाचं मोठं नुकसान झालंय. नवी मुंबईनंतर आता पनवेलमध्ये काय चित्र आहे बघा.
पनवेलच्या बस आगारात किती पाणी साचलं होतं ते आपण दृश्य बघतोय. बस आगाराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पनवेलमधील देखील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. पनवेलमध्ये बस आगाराला तळ्याचं स्वरूप पाहायला मिळतंय. बस स्थानक परिसरात पाणी साचल्यानं प्रवाशांना इथून ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली आणि कामोठे शहरात देखील कामोठे परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पहिल्याच पावसात नाले सफाईच्या कामाची पोलखोल झाली. पालिका हद्दीत अनेक कामं अपूर्ण असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना देखील कसरत करत त्यांना पुढे जावं लागलं. कामोठे कळंबोली या परिसरामधले दृश्य आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं रस्त्यावर आपण बघतोय. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं. बातम्या कल्याणमधून. कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ पावसामुळे उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण झाली. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यानं 3 गुराखी अडकून पडले होते. केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जे जवान आहेत ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता. अशा वेळी 2 धाडसी स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता अडकलेल्या तिघांची सुटका केली. स्थानिक नागरिकांकडून या तरुणांचं आता कौतुक होते. बघा 3 स्थानिक नागरिक गुराखी अडकले होते. स्थानिक नागरिकांनी होडीच्या साह्यानं त्यांच्यापर्यंत तिथे पोहोचले आणि त्यांची सुटका केली. पुढची बातमी आता बदलापूरमधून. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. उल्हास नदीनं 16.50 ही इशारा पातळी गाठली. बघा 16.5 मीटरपर्यंत पाण्याची पातळी गेली. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढची बातमी बदलापूरमधूनच आहे. रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलेलं असताना देखील पाण्यातून कार चालवण्याचा निर्णय कार चालकाच्या अंगलट आला. भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे ही कार पाण्यातच अडकून पडली. सुदैवानं कार चालक पाण्याबाहेर पडल्यामुळे तो सुखरूप आहे. क्रेनच्या साह्यानं ही कार आता बाहेर काढण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असताना कुणीही भुयारी मार्गातून गाडी नेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन आता प्रशासनाकडून केलं आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील बातम्यांचा वेध आपण घेतला. आता पुणे जिल्ह्यात काय स्थिती होती ते आपण बातम्या पाहूया. सुरुवातीला बातमी आहे शिरूरमधून. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. ओढे नाले अगदी दुथडी भरून वाहत आहेत. शेतशिवारात देखील पाणी साचलेलं आहे. कायम दुष्काळग्रस्त भाग असलेल्या पाबळ परिसरात ढगफुटी सदृश पाणी झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय. शेतीला नद्यांचं स्वरूप आलंय. शेतकरी हतबल झालाय. दुसरीकडे खेड तालुक्यात देखील पावसाचं थैमान पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे इथल्या भामा नदीला पूर आला. या पुराचं पाणी रस्ते आणि पुलावर गेलं. काळूस नावाचा पूल देखील पाण्याखाली गेला. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. भामा नदीला पूर आल्यानं या भागातून प्रवास करताना नागरिकांना पाण्याचा अंदाज घेऊनच प्रवास करावं असं आवाहन देखील प्रशासनानं केलं.
पुण्यात दुर्घटना देखील घडली आहे. डोक्यावर झाड कोसळल्यामुळे तरुणाचा मृत्यू झालाय. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील ही दुर्घटना आहे. अलंकार पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणची घटना आहे. राहुल जोशी असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पावसामुळे कुजलेलं झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडलं आणि या दुर्घटनेमध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे चाकण परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं. चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली. बहुळ गावाजवळ पुलावर पाणी साचलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. याचं पाणी थेट महामार्गावर आलं. त्यामुळे नागरिकांनी इथून प्रवास करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं. चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात देखील पाऊस आला. चाकण तळेगाव रस्त्यावर त्यामुळे पाणी आल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. कुरुळी, निघोजे, खराबवाडी, म्हाळुंगे परिसरात ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. छोट्या मोठ्या रस्त्यावरील वाहतूक आता बंद करण्यात आली. तिकडे माळशेज घाटात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे वाहन चालकांना पुढचा रस्ता दिसत नाही. जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. त्यामुळे वाहनं चालवताना जपून चालवा. पुढची बातमी आता बारामतीमधून. मे मध्येच बारामतीकरांवरचं आभाळ फाटलंय. एका दिवसात तब्बल 2 महिन्यांचा पाऊस पडलाय. बारामतीत नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मग काय राहिलं का वाटलं माझं एवढं नुकसान झालेली माझा सारा परपंच गेला. 2 महिन्यांचा पाऊस अवघ्या एका दिवसात पडला आणि बारामतीकरांवरचं आभाळच फाटलं. अवघ्या 3 तासातच नीरा कालवा फुटला आणि नागरिकांची दाणादाण उडाली. ही दृश्य पहा. नीरा डावा कालवा फुटला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. एवढंच नाही तर नीरा कालव्याचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं भुईसपाट झाली. बारामती तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात. आम्ही आता ढेकळवाडीमध्ये आहोत आणि ढेकळवाडीची ही सध्याची परिस्थिती आहे. ऊसाची शेती असेल, त्याचबरोबर अनेक मोटरी ज्या आहेत त्या यामध्ये वाहून आलेल्या आहेत. त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. घरात पाणी आलं का? हा बाहेर निघालो. काय काय गेलं? काय काय नुकसान झालं? ते गाड्या वाहून गेला. महिन्यापासून आता आम्ही ह्याला म्हणजे पूर्ण मेहनत करतो ना. 5 महिने पोटच्या पोराप्रमाणे आम्ही सांभाळलेला कांदा आज जर वाहून गेला. आता ह्यात गव्हर्नमेंटचं पण सरकारचं पण काय म्हणजे हे नाही का. दादांना विनंती आहे की थोडंफार शेतकऱ्यांना सहकार्य करावं. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले. कलेक्टर आहेत, सगळे पंचनामे सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. सगळ्यात जास्त पाऊस झालाय दौंड बारामती. अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला. 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे आहेत. आपली सरासरी 14 इंचाची. शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय. मान्सूनच्या पहिल्याच पावसात बारामतीच नाही
तर बाजूच्या इंदापूर आणि दौंड तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय. अनेकांची घरं खचली आहेत, चूल विझली आहे. वर्षभराचं साठवलेलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलंय. त्यामुळे सरकारनं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. मंगेश कचरेसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, बारामती.